म्हणून मी बायाईले साड्या वाटतो. ते कोणाले जे वावरात गेली तिले, जिच्या चेहऱ्यावर काही फेअर अँड लवली आवला तेल दिसत नाही, हिरोईन सारखी अशी कीर्तन ऐकाव नाही वाटत. हे तर पिंपळगावचे मायबापा तुम्ही परिसरातले, तुम्हाला बसावं वाटते नाही तर कोणी ऐकायला तयार नाही. अश्लील गोष्टीकडे मोबाईल मध्ये काय पाहतात पोरं, पहा बरं तुम्ही, चांगलं ऐकत नाही. म्हणून कीर्तन माझं ठेवलं. तुम्ही शंकरपटाची मंडळी, कृषी प्रदर्शनीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मी धन्यवाद देतो. नाना भाऊच्या गावात कार्यक्रम झाला. प्रफुल्ल पटेलनं मला विमानच दिलं होतं एक दिवस. पुरं जेवढे आणता येईल म्हणे नागपूरले तेवढे आण, विमान घेऊन जाय म्हणे, पुरं विमान त्यानं. बाबू योग आहेत माझे, आणि हे सर्व कृपा कोणाची? तुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया था, वह भाग्य खंजरी. आधुनिक विचाराचे संत गाडगे तुकडोजी बाबा, विज्ञानवादी डिजिटल विचाराचा महाराज तुकडोजी महाराज. शेतकऱ्याच्या बाबतीत माझ्या शेतकऱ्याची प्रगती कशी व्हावी असे लिहिणारे तुकडोजी महाराज. ग्रामगीता कीर्तन संपल्यावर घेऊन जा. माझा कमर्शियल बेस नाही, पैसे कमावणे जीवनभर धंदा नाही माझा. 55 वर्ष झाले मी कीर्तन करतो. 17,000 गावात गेलो मी. यायचा विचार आहे. आणि या पिंपळगाव नगरीत तुकडोजी महाराज आले, गाडगे बाबा आले, विनोबाजी आचार्य, विनोबाजी भावे आले. याईनं खरंच आपलं दुःख जाणलं तुकडोजी बाबा, गाडगे बाबा. म्हणून ग्रामगीतेप्रमाणे वागा. तुकडोजी बाबा तुमने भारत जगा दिया, वह भाग्य खंजरी. अरे तुकडोजी महाराज जेल मध्ये राहिले, स्वातंत्र्य सैनिक होते. तुकडोजी बाबा तुमने तुकाराम दादा गीताचार्य स्वातंत्र्य सैनिक. तुकडोजी बाबा तुमने तुकडोजी महाराज सांगायचे गांडूळ खत तयार करा, सेंद्रिय खताचा वापर करा. शोष खड्डे करून पाणी जिरवा. उद्या भविष्यात तुम्हाला पाण्याची टंचाई भासणार नाही. आज का भासून राहिली? शोष खड्डे नाही, खोलीकरण नाही. आता या आजूबाजूनं, या पिंपळगावच्या आजूबाजूनं 2-3 तलाव आहेत. आणि जिथं काही काम नाही तिथं खर्च करून राहिले करोडो रुपये. आणि आउटपुट काय आहे? ऍक्शन. खर्च किती? 10 लाख. आलं काय हाती? रिझल्ट काय आहे? 2 लिटर पाणी जमा केलं नाही. तेच तर आहे ना. आम्हाला ऍक्शन पाहिजे, जीवनात बदल पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. सत्यपालचं कीर्तन ठेवलं आणि आउटपुट काय आहे? मजा आला. महाराजचं कीर्तन चांगलं आहे, आम्ही 10-15 वेळा ऐकलं. चट्टा काय तुम्ही 100 वेळा ऐकलं, केलं का? हो, अनेक लोकांना दारू बंद केली. आता हे आहेत उभे राहा, शर्टाले इस्त्री नाही. आणि मा अंदाज आहे हे मॅच दिलेलं शर्ट आहे. हे मॅच शर्ट दिलं होतं. आणि मी कपडे कोणते घालतो मालूम आहे? मी कपडे कोणते घालतो? ते 50 रुपयात शर्ट भेटते ते मी घालतो. आता हे त्या मुसलमानानं बुलढाण्याचा बाबर टेलर शिवले म्हणून, नाही तर मी चिंदी बाजारात दुकानात असे कपडे भेटतात 50 रुपयात, कोसल्याच आहे. मी हे कपडे, माझी इज्जत तर ज्याची तेच आहे ना. हो,
मी काही सोनं घातलं काय आता माझ्या गळ्यात काही दिसते का तुम्हाला सोंगा नाही तर तुमच्याच हातात अंगठ्या आहेत त्या दगडाच्या सुशिक्षित समजता तुम्ही स्वतःले दगडाच्या अंगठ्या घालता कायचे सुशिक्षित आहात तुम्ही चूतियों के बाजार में फतरों का व्यापार चला राग आला येऊ द्या आपल्याला काही घेणं देणं नाही मला काही निवडून यावं लागते उद्या यावं लागेल तुमच्याकडे आय एम ए सत्यपाल माझं नावच सत्यपाल आहे मा माईनं नाव ठेवलं माझं आणि तुम्ही तुमच्या लेकराईले पैदा करता दोघही जण मम्मी प्लस पप्पा इज इक्वल टू 7-12 त्याचं नाव कोणाला विचारतात खरंच महाराजले मग तो महाराज होता काय 2-3 दिवस गुलामीत जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल आणि ते जाणीव करायसाठी आलो मी झालं लग्न होते तर तुम्हाला अक्कल नाही तुमच्या लग्नाची तारीख तुम्ही काढा ना हे बा माझ्या लग्नाची तारीख मॅच काढली 17 तारीख ग्रामनीतीप्रमाणे लग्न लावलं सामूहिक फटाका नाही डीजे नाही मस्ती केली नाही भिकार चोट झालो नाही इस्टेटा इकून लग्न केलं नाही ओके खर्चच नाही केला सामुदायिक लग्न केलं माझ्यासोबत 25 गोरगरिबाच्या पोरीचे लग्न लावले माझच नाही मा भावाचं आणि हे आहेत आमचे किरणराव सातपुते याचं पोरग साप चावून मेलं शेतकऱ्याला काय कमी तकलीफ आहे का आंधळगावचे जवान पोरग केलं एक किती वय होत 21 वर्षाचं आणि एकुलता एक पोरगा आहे एक पोरगी पोरीचं मॅरेज झालं पोरग मेलं तर मले पोरग मेल्यावर दवाखान्यातून फोन आला बाबा म्हणे मा पोराचं देहदान होत असेल तर करा ना मला घरघर डोळ्यात पाणी आलं 500 किलोमीटरवर की ज्याचं पोरग केलं आणि तो म्हणते महाराज माझ्या पोराचं देहदान करतो मी केवढा मोठा त्याग आहे पण साप चावलेली व्यक्तीचं देहदान घेत नाही मेडिकल कॉलेज माझ्या घरात मी 3 बॉड्या दिल्या माझी बायको गेली एकाएकी म्हणून तुम्ही नवरा बायकोला सांगतो की तुम्ही असे आनंदानं राहत जा मंगाचं ते जोडप नवरा बायको चांगले राहा काही दुसऱ्या बाईवर लाईन फाईन मारत नका जाऊ कुत्र्याच्या जातीतले करूपणा नका करू मी माणसाईलेच जोत देतो असं नाही तुमचा पैसा बोलते जास्त हरामाचा पैसा जमा झाला की जुनी बायको बरी नाही वाटत मग त्याला नवीन पाहिजे झलक दिखला जा झलक दिखला जा एक बरा जा 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 एवढा त्याग आहे या माणसाचा सत्कार करतो मी त्यांचा उभे राहा ज्यांनी देहदानाचा पोराची बॉडी दिली नाही स्वतः मेडिकल कॉलेज मध्ये गेला बायकोची सही घेतली अर्ज भरला की मी मेल्यानंतर देहदान काऊन तर माझ्या संपर्कात आहे माझ्या घरातल्या 3 बॉड्या आणि मी लिहून दिलं की मी ज्या जिल्ह्यात गेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे घरी नेऊ नये माझं मंदिर बांधू नये बायकाईनं आरत्या करू नये नाही तर 2 पुजारी माझ्यासमोर बसतीन घंटे हलो सत्यपाल महाराज आणि वर्गण्या काढतील मंदिर बांधतील आणि त्या वर्गणीतून मूर्ती आणतील त्याच्यात पैसे खातील धन्यवाद लाऊडस्पीकरचा धंदा आहे तरी मी लय सांगत राहतो तेल फेल लावत जा पण काय करीन दुःख सांगावे कोणाला दुःख सांगावे कोणाला प्रभू तुझ सखा अमुचा उरला म्हणून आपलं जीवन सुखाचं करायचं आहे अमुचा उरला शेतकऱ्याला जर प्रगती करायची आहे तर पहिले निर्व्यसनी राहा कोणतंही वाईट व्यसन करू नका बिडी तंबाखू खर्रा गुटखा जवान पोट्टे दारूच्या मागे लागले पिंपळगावात नाही पेत कोणी अत्यंत निर्व्यसनी लोक आहेत ते कोटवाले साहेब मला भेटले त्यानं सांगितलं माई भाषाच आहे साहेब ते मले तुले जियाले खायले
मी गाडगे बाबाच्या रक्तातला विदर्भातला माणूस आहो ना. तुम्ही विदर्भातले आहे पण तुम्ही हे भाषा नाही बोलत. मायले माहीच म्हणतो. फरक आहे ना. आपल्या विदर्भातली लँग्वेजच मोठी गोड आहे. माली भाषा आवडते पण ते लहान लेकरू होतं मम्मी म्हणणार, ते होतं कॉन्व्हेंटचं बियाणं. आणि पहिला होता नाही मॅन्युफॅक्चर सीझर. आणि मा टाइमले काय डॉक्टरी नव्हती काय. नर्साचा हात लागला नाही. आमच्या नशिबात नर्स कुठे होती. आमच्या नशिबात होती मागीन. 5 मिनिटात त्या तिनं एक दव 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात. आणि माई रिंगटोन किती जबरदस्त होती. हे तसलं पीस आहे बाबू. शेतकऱ्याचं पोरग भूमिहीन. माझोड जमीनच नव्हती. भूमिहीन पण मा बापाले 1.5 एकर भेटलं. ते इंदिरा गांधीच्या काळात भूमिहीन आले. 1.5 एकर भेटलं. आता मी जमीनदार झालो. 1.5 एकर मा बापाचं. जय जवान जय किसान. मेला किसान नको म्हणून. किसान आले जीवदान द्यासाठी. कृषी प्रदर्शनी आहे, कृषी विकास. पण आपल्याला फक्त सरकारवर अवलंबून जमणार नाही. आपल्याला करावं लागेल, तसं वागावं लागेल. अरे आम्हाला ग्रामगीतेनं शिकवलं सोनखत तयार करा. तुम्ही माझ्या घरी पहा. आईच्या इमानानं गुरुदेवाची शपथ माझ्या घरातलं पूर्ण पाणी बोर मध्ये जाते. आणि माय वावरातलं नाल्यातलं पाणी विहिरीत काढलं नाही. 18,000 रुपयाचे पाईप टाकले डायरेक्ट नाला टू विहीर. आपल्यापासून सुधारणा करा सांगतो मी. तुम्हाला नाही सांगत कसं वागा. पहिले मी वागतो. माझं लग्न सामुदायिक केलं म्हणून मी ओके आहो. माझ्या भावाचं, माझ्या पोरीचे, याच्या पोरीचे. हे तबला वादक आदिवाच्याच आहे. गोवारी गोवाऱ्याचं पोरग आहे पण तबला पा किती गोड वाजवते. लागा चुनरी मेला छुपाऊ कैसे लागा चुनरी मेला. आणि का बदल पडला. हे वय संताची कृपा. तुकडोजी महाराजाची प्रार्थना करतात यांचे वडील. मग आदिवासी असूनही दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, खर्रा नाही, निर्व्यसनी आहे. सामुदायिक प्रार्थना आणि गुरुदेव सेवा मंडळाचा हा परिणाम आहे. याच्यावरही कुटुंबावर परिणाम आहे. गजाननचं मालाचं बरं नातं याला 55 वर्षापासून आहे माझ्यासोबत आहे. 7 वर्षाचा होता तेव्हापासून गजाननचे मायबाप मरण पावले. मग आम्ही दोघं भाऊ लहानपणी गाणे म्हणत जाऊ. आता इतके वर्ष झाले दोघही भाऊ सोबत आहो. रामायण जिवंत केला. रामायणातले राम लक्ष्मण पण 2 एकरासाठी कौरव पांडवासारखे भांडलो नाही. म्हणून धन्यवाद देतो मा भावाले. आणि आवाज किती जोरदार आहे त्याचा. लय लोकायले वाटते महाराजनं बाई ठेवली का. मी काय त्यातला आहो का बाई ठेवणारा. ते बाया ठेवणारे महाराज जेलमध्ये आहेत. ते आता एका महिन्याच्या सुट्टीवर आलता तो कुत्रा. आपण नाव नाही घेत त्याच. ते तुम्हाला मालूम आहे. आता अमरावती जवळचा एक महाराज पकडला. नवऱ्याची दारू सोडायला त्यानं बायकोले मठात ठेवलं. आणि त्या महाराजनं त्याची दारू सोडण्यासाठी हिला गर्भवती केलं. त्याला अशी कशी संत कृपा झाली. नवऱ्याची दारू सोडायला हे माझ्या पप्पानं पिंट्या आणला. महाराजनच पिंट्या आणला. काय करता. आणि याले कारणीभूत तुम्ही बाया आणा. महाराज पाया लागू द्या. काही काम आहे का. काही काम आहे. दुरून हात जोडा.
माझ्या गाडगे बाबांना पाया नाही लागू दिलं. माझ्या गाडगे बाबांना पाया नाही लागू दिलं. पाया लागले की काळी मारायचे. म्हणून करतात कीर्तनाला विद्या मुळी न सोनी भरली रसाळवाणी. भरली रसाळवाणी. विद्यापीठ आहे माझ्या माई माऊल्यांनो. विद्यापीठ आहे गाडगे बाबाचं. अजरामर झाले. चमत्कार वाला महाराज नव्हता. पण तुमच्या बायाईले अंधश्रद्धावाले महाराज पाहिजे. त्याला तोंड पावली आणि इस्टेट महाराजाची वाळून राहिली. तुम्ही पाया लागणारे भिकार चोट काय आहे तुमच्याजवळ सांगा बरं. आणि महाराजच्या इस्टेट आपा त्याला इकडे सभा मंडप अलग तिकडे इस्टेट अलग. तुमच्याच जिल्ह्यातलं बोलून राहिलो. करा अभ्यासात. ठाला विठ्ठल विठ्ठल. तुमच्या जवळ काय आहे. तुम्ही मरून राहिले कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है. सत्यपाल कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है. कुर्बानी. पतिव्रतेले उपाशी मारा लागून राहिलं. बाकीच्या पेळे खाऊन राहिले. किती अंतर पडलं आई. असं आहे हे. म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टीनं आपण इथं अभ्यास करा. इथं महिला बचत गट नवीन नवीन तंत्रज्ञान आहे. ते फवारा मारायचं अंगावर घ्यायचा पंप नाही. हे ते काय म्हणतात. हा ड्रोन. जेवढं जमीन तेवढं करा. आता ज्याले वावरात पिकच नाही तर तुम्ही कुठे ड्रोन नेता. ज्याले जे लागलं ते हे सर्व दरबार आहे. या कृषी दरबारातून कृषी विकास समितीच्या दरबारातून ज्याले जे घ्यायचं आहे ते घ्या. पण नवीन नवीन तंत्रज्ञान आज काळाची गरज आहे. मी एक मशीन आणली ते नांगरायची अशी तो छोटासा. हे आज ज्याची गरज आहे तसं करावं लागेल. हे काही पाया लागून भेटीन का. पहा बरं सौर ऊर्जा. लग्नामध्ये कमी खर्चात लग्न करा. माजल्यासारखे लग्न करू नका. पण घरी सौर ऊर्जा लावा. विहिरीमध्ये सौर ऊर्जा. मी तलावावर घेतले सौर ऊर्जा गजानन भाऊच्या वावरात आणि माझ्याही शेतात. इलेक्ट्रिक बिल आता 5 वर्ष तर देवा भाऊनं माफच केलं. नाना भाऊ बोलले आहे. नाना भाऊ माझ्या घरी येऊन गेले माझ्या गावात. नाना भाऊ ओके बाबू आता बदलानुसार आपल्याला बदला लागेल. माझ्या कीर्तनातून कोणीही घरी जाऊन दाखवा 5 लाख रुपये हारतो. नंबर 2 वाले सोडू. हे नंबर 2 वाले बसतच नाही. त्याले पटतच नाही. बार मध्येच वेळ कमी पडते त्याले. देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा. उघड बार देवा. उघड बार देवा. उघड बार. अरे या महिलांना काय कमी त्रास आहे. देवा. पिणाऱ्या नवऱ्याचा व्यसनी नवऱ्याचा. आता कालची घटना घडली ना. एक लोकमत मध्ये आली ना. पशुवैद्यकीय डॉक्टर होता. हरामाचा पैसा झाला साल्याजवळच्या. इथं कोणी पशुवैद्यकीय असेल तर राग नका येऊ देऊ. तुम्हाला नाही म्हणत. जो बदमाश असेल त्याला झोंबत मानलं कीर्तन.